एवढा त्याग करून जरी समजा त्यांना असं वाटत असेल की आमच्यामुळेच तुम्ही दुय्यम स्थान भारतीय जनता पार्टीला देण्यात येऊ राहिलं आणि कार्यकर्ता सहन करीत नाही. आता कार्यकर्त्याला कुठंतरी थांबावं आणि नाही तर मग काम दुसऱ्याकडे करावं असं वाटतं. मतदारसंघातला जर विषय केला तर मतदारसंघातल्या नागरिकांची अशी इच्छा आहे की तुम्ही शिवसेना जी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे त्याच्यामध्ये तुम्ही जावं आणि तिथून तुम्ही लढावं किंवा तिथून आमचा आवाज बनवून तुम्ही समोर यावं अशी त्यांची इच्छा आहे. तुमच्यासोबत किती पदाधिकारी आणि किती माजी नगरसेवक? असं आहे की माझ्यासोबत 5-6 नगरसेवक आहे मी धरून, त्याच्यानंतर 2 जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत समिती सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, पदाधिकारी आहे, अनेक कार्यकर्ते यायला इच्छुक आहे. पण आताच नाही, टप्प्याटप्प्याने येतील सर्व. आणि आता निर्णय घेतलाय. आता तुम्ही पक्षप्रवेश जाहीर केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच भाजपच्या नेत्याचे फोन येतात, तर काय त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतो, तुम्ही काय त्यांना तुमच्यातून भूमिकेवर ठाम राहणार आहे? असं आहे की इतक्या दिवसानं मी काही आज एका दिवसात हे सगळं होत नाही. गेल्या अनेक दिवसापासून हे चालू होतं आणि लोकसभेपासून चालू होतं असं पाहायला गेलं तर, की असं मान्य नाही किंवा करायचं नाही. पण नेहमीप्रमाणे ग्राह्य धरायचं, कुठं जाणार नाही, काही करणार नाही. आणि आता जेव्हा चौकून हे येतं त्यावेळेस ते फोन करते. आता उशीर झाला त्याला, कारण की आता निर्णय घेतलाय आणि माझा एकट्याचा निर्णय नाही, सगळ्या सामूहिक निर्णय. त्याच्यामुळे सामूहिक निर्णयामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही वापस यायचा. तुम्ही आता बोलून दाखवत आहे की शिंदे गटाच्या किती दिवस ओझे उचलायचे, लोकसभा त्यांना, विधानसभा त्यांना, त्यांचेच ठेकेदार, त्यांची लुटमार सुरू आहे आणि भाजपला दुय्यम स्थान दिलं जातं. तुमचा नेमका रोष शिंदे गटावर आहे की भाजपातल्या नेत्यावर? नाही, नंबर 1 तर शिंदे गटावर आहे की त्यांचं सगळं करून बी ते आमच्यावरती दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात. नाही, आता वरिष्ठापर्यंत ही गोष्ट जातेच ना. वरिष्ठ मध्ये कोणते शहरातले जे वरिष्ठ आहे, जे स्वतःला वरिष्ठ म्हणतायत किंवा आहे, समजा आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील किंवा पदाधिकारी असतील, त्यांनी कार्यकर्त्याची भावना ऐकली पाहिजे. त्यांना सुद्धा कळतंय, असं नाही त्यांना कळत नाही. त्यांना सुद्धा कळतं की बाबा आपल्या कार्यकर्त्याला कुठलं काम नाही किंवा कोणतं हे नाही, तो काय करतोय, कसं राहतोय. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते कोणत्याच पक्षात तुम्हाला भेटणार नाही. असे स्वतःचा खर्च करून मिटिंगला येतील, स्वतःचा खर्च करून पेट्रोल टाकून तुमच्या आंदोलन येतील, स्वतःचा खर्च करून कार्यक्रमाला येतील. कोणती अपेक्षा नाही त्यांना, फक्त त्यांना असं वाटतं आपण ज्या ह्याच्यात आहे. पण आता त्यांचं बी सहनशीलता संपत आली, कारण काय ते स्थानिक लेवलला त्यांचे कार्यकर्ते पैसे कमवून, ठेकेदारी करून पैसे कमवून गब्बर होतात. उद्या महापालिकेची निवडणूक आली, युती राहणार नाही, ते आमच्या विरोधात लढणार. त्या कार्यकर्त्याची बिचारीची ताकद नाही तेवढी, तो त्यांच्या सगळं टिकू शकत नाही. मग त्याला पण कुठेतरी निराशा होती की बाबा आपण कशासाठी करतो मग हे सगळं. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्याला काही ना काही, कोणी पदासाठी म्हणा किंवा कोणी नगरसेवकसाठी म्हणा, अपेक्षा घेऊनच काम करतं सगळ्याकडे. शहरामध्ये शिंदे गट आणि तुम्ही भाजपा, शहरातले 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 3 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदे गट यांचं चोर. तुम्हाला सावे मदत करत होते का आणि शिरसाटांनी देशमुख मदत करत नव्हते का? की शिरसाट शहरामध्ये शिंदे गट आणि भाजप यांची सत्ता 3 मतदारसंघामध्ये, पूर्वमध्ये तुमची भाजपची, पश्चिममध्ये तुमचे शिंदेची आणि मध्यंतरी शिंदेची. तर मग नेमका रोष म्हणजे कोणाकडनं कामाची अपेक्षा करतात? असं आहे की नुसते आमदारच नाही, मंत्री आहे. म्हणजे माननीय आपल्या आदरणीय अतुलजी साहेब मंत्री आहे, डॉक्टर कराड साहेब मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते. पहिल्यांदा शहराला इतके मंत्री मिळाले. तर भारतीय जनता पार्टीचे पहिल्यांदा दोन्ही बी मंत्री शहरामध्ये होते. पण जसं पाहिजे तसं रिस्पॉन्स आता पश्चिम विधानसभेमध्ये किंवा मध्य विधानसभेमध्ये साहेब काही लक्ष देत नाही, ते फक्त पूर्व मतदारसंघामध्ये देत. डॉक्टर साहेबाला खासदारकी लढायची होती म्हणून त्यांनी आतापर्यंत डेट एंटरटेन केलं. ज्या दिवशी त्यांचं तिकीट नाही झालं, दुसऱ्याला मिळालं, त्या दिवसापासून ते कार्यकर्ते संपर्क तोडला त्यांनी, कराड साहेबांनी सुद्धा. आतापर्यंत त्यांचा मला फोन आला नाही. मला रात्री त्यांनी फक्त एक मिस कॉल दिला, वापस मी फोन केला तर घेतला नाही. आता तुम्ही तुमच्याशी देवेंद्र फडणवीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही त्यांच्यापासून त्यांना बोलत नाही अशी चर्चा? नाही, अजून तर मला तसं काही नाही. मी सगळ्याशी बोलतोय, मला काही भीती नाही ना कोणाही. म्हणजे मला काही असं नाही की मला भीती नाही, म्हणजे मी चोरून जाणार आहे किंवा मी असं हे करतो, असं काही नाही. मी तर त्याला भेटायला जायला तयार आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायला सुद्धा तयार होतो. मी भेटायला तयार होतो, म्हणजे आता मी भेटेल मी त्यांना काही अडचण नाही आहे. मी त्यांना मेसेज सुद्धा केलेले आहे.
की मला एक 5 मिनिटं द्या, 2 मिनिटं द्या, 1 मिनिट द्या. तर त्यांनी मला जर त्यावेळेस वेळ दिला असता तर मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगून मी जाणार होतो. असं नाही की त्यांना न सांगता जायचं. तुम्ही 3 दिवसापूर्वी उद्धव साहेबांना भेटला तुम्ही भेटलो ना मी त्यांना. त्यांनी आपल्याला कमिटमेंट दिली पश्चिम विधानसभा. नाही असं आहे की कमिटमेंटसाठी मी तिकडे चाललो नाही, आमदारकीसाठी तिकडे चाललो नाही आणि काही असं हे म्हणून चाललो नाही. पण आता काम करायची इच्छा नाही राहिली आता याच्यामध्ये. आमचं भांडण कोणाशी आज? आमचं भांडण उद्धव सेने साहेबाचे, आपलं ठाकरे साहेबांच्या शिवसेनेशी आणि शिंदे गटाशी. बरं ते बी त्यांचं बी उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे ते पण काही एवढं नाही, पण शिंदे गटाशी आम्ही भांडण नाही आमचं. आम्हाला ज्याचं काम नाही का तोड नाही पाहिजे त्याचं काम करायची वेळ होती. मग कशासाठी काम करायचं तिथं? तुम्ही 7 तारखेला शिवसेनेत प्रवेश करताय, शिवसेनेतर्फे मेळाव्यात. आता 7 होईल, 8 होईल, 10 होईल माहित नाही, पण प्रवेश करणार आहे. मग उद्धव सेनेने जर तिकीट नाकारलं पश्चिम नाही असं नाही होणार. मी म्हणजे तिकीट नाकारलं किंवा मी तिकीट दिलं, मी समजा काही झालं मग मी येणार असं नाही. आता मी चाललो त्या कारण मी चाललो म्हणजे मला कार्यकर्ते मित्र किंवा मी जे पदाधिकारी तेच मला म्हणते की आपल्याला राहायचं नाही आता. माझा शेवटचा प्रश्न, राजू शिंदे म्हणजे पक्ष नाही, राजू शिंदे सोबत सर्व पक्षीय नेते छोटे मोठे सगळेच मित्रमंडळ म्हणजे राजू शिंदे अशी चर्चा आहे. आणि पश्चिमचे 2029 आता 24चे आमदार राजू शिंदे चर्चा आहे. असं आहे की मी अनेक वर्षाहून काम करतोय. माझे सगळ्या पक्षामध्ये चांगले मित्र आहे, सगळ्या समाजाचे मित्र आहे आणि ज्यांच्याशी भांडण्याचं मी त्यांच्याशी खुलेआम भांडलेलो आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात जास्त भांडणारा, अंगावर जाणारा जर कोणता कार्यकर्ता असेल तर ते राजू शिंदे. आणि ज्या वेळेस वाटलं पार्टीला किंवा राजू शिंदेचा हे केलं पाहिजे तर मला ते सांगते, मी तसं करत गेलो. मी काही माझ्या मनानं काही करीत गेलो नाही, पण मला त्या काही गोष्टीचा त्रास पण झाला. कोणी कधी तोंडानं सांगितलं नाही, मला पार्टीने सांगितलं होतं म्हणून मी हे केलं, पार्टीने सांगितलं मी ते केलं. मी माझ्या मनानं केलं, मी माझ्यावर घेतोय म्हणून मी कोणाला असं दोष पार्टी सोडतो म्हणून मी काहीतरी अलिगेशन करा. पार्टीबद्दल माझा काही रोष नाही, पार्टीचं काही मला हेत नाही. परंतु पहिल्यासारखे पार्टीमध्ये सांभाळणारे लोक राहिले नाही. जसे नाना होते, दानवे साहेब होते, बागडे साहेब होते किंवा आणखी समजा होते, आता तसे लोक नाही की जे जीव लावणारे, कार्यकर्त्याला घेऊन बसणारे, त्याचं ऐकून घेणारे. इकडे आता त्यांचंच ऐकावं लागतं. तुम्हाला त्या सोय नाही तुमचं सांगायची काही. त्याच्यामुळं ते पण एक रोष आहे किंवा सहनशीलता आहे बाबा आता. आणि असं जर चालू असलं, आता आम्ही मतदारात जातो, काम करतो, लोक म्हणते कोणासाठी काम करता तुम्ही? तुम्ही भाजपसाठी थोडी काम करताय. बरं काम करून बी त्या लोकांना बी आमची काही किंमत नाही ना. त्याने कुठे आम्हाला म्हणले की चांगलं झालं तुम्ही आमचं काम केलं. तर त्याच्यामुळं काम करून उपयोग नाही. आणि जर काम करून त्यांना ताकद मिळणार असले आणि तेच उद्या जर आपल्याला दाबीदार असले, दुय्यम दर्जाची वागणूक देणार असले तर मग तिथे राहून उपयोग काय? खासदारांकडून पण दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. नाही, नवीन निवडणुकीत खासदार तसं काही नाही. अजून त्यांना आम्ही भेटलो पण नाही. त्यांचं काम आम्ही नक्की केलंय. कारण की आम्ही भाजपचे, आज मी भाजपचा, आजपर्यंत मी भाजपचा आहे. मी आता राजीनामा देणार आहे थोड्या वेळामध्ये, त्याच्यामुळे ते विषय नाही. परंतु त्या खासदारचे काही याच्यामध्ये नाही. त्यांना पार्टीने तिकीट दिलं, आम्ही त्यांचं काम केलं, त्यांच्याबद्दल आमचा राग नाही, रोष नाही आणि त्यांच्याबद्दल काही नाही. पण जे स्थानिक समजा तिथले आमदार आहे किंवा समजा स्थानिक भाजपचे जे आमचे काही पदाधिकारी आहे किंवा जे काही आमदार मंत्री असतील, काही खासदार असतील, त्यांच्यावर आमची नक्कीच नाराजी आहे, राग नाही, नाराजी आहे. किंवा त्यांनी माझ्यासारखा कार्यकर्ता जर समजा जातोय आणि ते आतापर्यंत संपर्क करीत नाही तर मग छोटे मोठे कार्यकर्त्याचे घरी जात नाही. त्याच्यामुळं ते विषय नाही काही. ठाकरे गटाकडून तुम्हाला काही काय सांगितलं आश्वासन मिळालं? असं आहे की माझं काम पाहतील, माझा संपर्क पाहतील, लोकाला त्यांच्यातला राहणारा, त्यांचं जीवाभावाचा काम करणारा त्यांना आमदार पाहिजे. तुम्ही मुंबईला राहणारा आमदार नाही पाहिजे. आणि मी आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेल की आता जे आमदार आहेत तर त्यांना लवकर त्यांनी मंत्रिपद द्यावं. कारण की त्यांची इच्छा पुरी होईल. पुढच्या वेळेस मतदार इच्छा त्यांची पुरी होईल की नाही त्यांच्याकडून माहित नाही. आमदार होण्याची इच्छा पुरी होईल की नाही माहित नाही. पण आता जे आमदार आहे तर ते 3-4 महिने त्यांना मंत्रिपद मिळालं त्यांची इच्छा पूर्ण होईल. ते मी नाही सांगू शकत ना, ते पक्ष ठरवेल. पण एवढं नक्की आहे पुढच्या वेळेस पश्चिम विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा आमदार तिथं होईल. हे काळ्या दगडावरची रेख आहे. कारण की लोकांनी ठरवून घेतलेलं आहे
लोकाला अहंकार गर्व चालत नाही. लोकाला त्यांची टीव्हीत बोलणार माणूस नाही पाहिजे, त्यांना त्यांच्याशी बोलणार माणूस पाहिजे. फडणवीस साहेबांचा फोन आला आणि केव्हा तुम्हाला भेटायला आले तुम्ही माघार घेणार? इतके मोठे माणसं, इतकं मोठं काम आहे, माझ्यासारखे चिल्लर कार्यकर्त्याला, छोट्या कार्यकर्त्याला ते कशाला फोन करतील आणि कशाला भेटायला येतील? इथले स्थानिक लोक मला भेटायला नाही आले, ते कशाला येतील? स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत तुमची नाराजी चालू आहे? नाही, नाराजी कायची, रोज संग काम करतो आम्ही. त्यांना माहिती आहे राजू शिंदे आता जाणार आहे, कोण तिकडून माहिती घेत आहेत. छोटं शहर आहे आपलं, त्या शहरामध्ये लय मोठे हे नाही, लवकर कळतं काय चाललं. तर जसं तुम्हाला कळलं तुम्ही लगेच आले, तसं त्यांना कळलं नसेल का? पण त्याला असं वाटतं ते त्यांना विचारावं लागेल ना. परिस्थिती तशी त्यांना अग्रेसिव्ह, अंगावर जाणारा, भांडणारा आता नाही पाहिजे. जेव्हा पाहिजे होता तो पण त्यांनी ठीक आहे. आता त्यांना वाटतं की त्यांना त्यांचे लोक ऍडजस्ट करायचे, त्यांचे घरचे लोकांना हे पदाधिकारी करायचे किंवा त्यांना त्यांचे लोक ऍडजस्ट करायचे. त्यांना लोकांशी काही घेणं नाही. राजभाऊ, तुम्ही भाजप सोडणं म्हणजे शिंदे उद्धव ठाकरेंचा एक आमदार निवडून येणार नाही, तर भाजपचे 2 आमदार पडतील. नाही, मी असं म्हणणार नाही अतुल साहेब पडतील माझ्यामुळं. ते मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, 2 वेळेस ते आमदार झालेले. आता मी नाही म्हणू शकत की मी एवढी ताकद माझी मी त्यांना पाडू शकतो, पण माहित नाही काय होईल. तर पण पश्चिम विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिमचा आमदार पाडणार याच्यावरच काही शंका नाही.